स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने तिला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि शिक्षक हा भावी पिढी घडवणारा म्हणून आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या आदराने आपण त्यांच्याकडे पाहत असतो। तर आज शिक्षक दिन आहे, खूप चांगला दिवस आज आपल्या शाळेसाठी निवडला गेला। आपण आजचा चौथा दिवस आहे आपला। आपण एक स्वच्छता अभियान चालू केले की हा स्वच्छता सप्ताह म्हणून आपण साजरा करतो। गेल्या 2 वर्षापासून आपण आपल्या या संपूर्ण भागामध्ये संकल्प स्वच्छतेचा सुंदर भोसरी विधानसभेचा हा उपक्रम राबवत आहोत। आणि या अंतर्गत जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आणि हे फक्त एकट्याने करून चालत नाही, तर संपूर्ण समाज एकत्र आला आणि खास करून अगदी विद्यार्थी वर्ग जर आपण सगळे एकत्र आलो तरच मला वाटतं स्वच्छता राखली जाते। आणि म्हणूनच आपण टॅगलाईन ठेवली की स्वच्छतेकडून समृद्धीकडे। समृद्धीकडे कधी जाऊ शकतो जर आपला परिसर, आपलं घर, आपली शाळा हे सगळं स्वच्छ ठेवलं तर सगळीकडं शांतता नांदते। आणि स्वच्छता असेल तर आपण आजारी पडत नाही, आणि आजारी पडलो नाही तर घरामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणजेच समृद्धी नांदते। खरं तर हा जो उपक्रम आपण राबवतो, या उपक्रमाला स्वच्छतेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं एकदा तुम्ही परत जोरात एकदा टाळ्या वाजवा। त्यांच्यामुळे आपण खरं तर आपला परिसर स्वच्छ ठेवतो। मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक विचारायचंय की आपला परिसर अस्वच्छ कोण करतं? आपला परिसर अस्वच्छ कोण करतं? आवाजच आला नाही मला। मग आता त्याच्यासाठी काय करायचं? ठेवायची। पण फक्त मग एक दिवस स्वच्छता दिन पाळून, कोरडा दिवस पाळून ते होणार आहे का? त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? तूप लावायचा। मी आता पालिकेच्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट होतो, तिथं मग लगेच बरं होतो। तू कसा देशील? मग मी तुम्हाला काय घेऊन जाणार नाही। पण जर सरपंच जर हलगर्जीपणा केलात तर ओ मगनी बाबू तुम्ही ढगात गेलात। अरे आपले मागचा तुला पोळ मारते तुला। तुमचं बघून घ्या, आम्ही चाललो, आम्हाला मारायचं नाही। चला उत्कृष्ट आपल्या सणात काय केलेलं आहे? पाणी प्यायचं, पाणी गार करून प्यायचं आहे। त्याला वेगळं करायचं नाही, नाही तर काय होईल? कसं असतं? अंगावरती चट्ट आले ताप येतो मला, आणि कसं मिसाळ काय झाला मला। ठीक आहे, आता तुमचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणे आपल्या मुख्याध्यापक सर्व ह्या टीमने विषद करून सांगितलेलं आहे। आपण आजूबाजूला पाहतोय आता चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार बळावलेत, दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यातून पुढे समस्या निर्माण होत असतात। पाण्याच्या संदर्भात तसंच आहे। घरात स्वच्छ पाणी आपण
1 आठवड्यावर 2 आठवड्यावर एका पिंपामध्ये साठवून ठेवतो पुढील व्यवस्था म्हणून, परंतु त्या स्वच्छ पाण्यामध्येच डेंग्यूच्या अळ्या निर्माण होत असतात. आणि आपलं केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे घरातील सर्व लोक आजारी पडतात. असे कुटुंब कितीतरी मी पाहिले. मी ज्या ठिकाणी राहतो ते बीओ भंडारी स्कायला आहे. संपूर्ण घरातील कुटुंब म्हणजे घरात 5 माणसं असतील तर 5ही माणसं आजारी आहेत. माझ्या घरामध्ये सांगतो आम्ही 2 जण आहेत, तर 2 जण डेंग्यूने आजारी झालेलो होतो मागच्याच आठवड्यामध्ये. अरे हे का म्हणजे सुशिक्षित माणसाकडून अशा चुका होतात, तर सर्वसामान्यांची आपण काय विचार करायचा. तर या दृष्टिकोनातून आजचं जे पथनाट्य झालेलं आहे, ताई या ठिकाणी आलेले आहेत. आपण विद्यालयाच्या तर्फे आपण सर्वजण यांचं टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूया. मला या ठिकाणी वरती एक आयसरचं उद्या प्रशिक्षण आहे. आपल्या विभागातील 50 शिक्षकांची निवड झालेली आहे. त्या अधिकाऱ्यांशी बोलणं चाललेलं होतं, त्याच्यामुळं मला पथनाट्य पाहता आलं नाही, परंतु मी ऐकत होतो सगळं. मुलं हसत होती, आनंद घेत होती. तर तुम्हाला पुन्हा सगळ्यांना टीमला धन्यवाद देतो. आजच्या शिक्षक दिनाच्या आपल्या सर्व टीमना आणि ताई आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. आणि वरतीच 25% भार असतो. तो 25% भार म्हणजे आपली बुद्धी असते आणि 75% भार सत्य. मी अभ्यास केला नाही, माझं पोट दुखत होतं, माझं डोकं दुखत होतं, मला वेळच भेटला नाही. सगळ्यात मोठी काही गोष्ट असते, मला वेळ भेटला नाही म्हणून मी अभ्यास केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात? खोट्या असतात, बरोबर की नाही? सत्य हा धर्म आहे, दुसरा धर्म नाही. सत्य हाच धर्म आणि मानवता हाच धर्म. भले तुमचा अभ्यास झाला नाही तर तुम्ही सरांना सांगा, मॅडमना सांगा, माझा खरोखर अभ्यास झाला नाही. तुम्हाला कदाचित माफ केलं जाईल किंवा शिक्षेची जी संख्या आहे छेडीची ती कदाचित कमी होईल. पण तुम्ही खोटं बोललात तर काय होणार आहे? शिक्षा वाटणार आणि ते समजतं. आम्ही कधी कधी तुमच्या एवढं होतोच की नाही, कधी काळी शाळेत जात होतो. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमधून सगळे शिक्षक गेलेले आहेत हे ध्यानात ठेवायचं. आणि खोटं काहीही असो, काहीही कोणताही प्रसंग असो, कोणाशी ना आईवडिलांशी ना शिक्षकांशी कोणाशी कधी खोटं बोलायचं नाही. हे ट्रूथ आहे, त्याला सत्य म्हणतात. आणि सत्य हा धर्म. विद्यार्थ्याचा धर्म कोणता आहे? विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्याने विद्या अध्ययन करणे, अभ्यास करणे हा विद्यार्थ्याचा धर्म. शिक्षकांचा धर्म कोणता आहे? विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट ज्ञान देणे, शिकवणे हा शिक्षकांचा धर्म आहे. आम्ही आमचा धर्म सोडला तर चालेल का? नाही चालणार. तुम्ही तुमचा धर्म सोडला तर चालेल का? जर प्रत्येकाने आपला धर्म सोडला तर काय होणार? याच्यातून चांगलं होईल का? नाही चांगलं होणार, काहीतरी वेगळं होईल. कुठेतरी कोणाचा तरी काय होणार आहे? तोटा होणार आहे. म्हणून आपण आपला धर्म पाळायचा असतो. धर्म म्हणजे जात वगैरे ते नाही. धर्म मानवता आणि आपलं कामामध्ये राम पाळणं हा धर्म असतो. WAT झालं. C म्हणजे काय?
कॅरेक्टर, शीलम परम भूषणम. कॅरेक्टर म्हणजे आपलं कॅरेक्टर जे असतं, नैतिकता, तेच भूषण असतं सर्वांना, ते आपण सगळ्यांनी जपायचं असतं. आणि WAPCH म्हणजे हेल्थ. आता हेल्थच्या बाबतीत सांगितलेलं आहे, इथं तुमच्या समोर पथनाट्य झालेले आहे. अ साऊंड माइंड लिव्ह इन साऊंड बॉडी. सशक्त शरीरामध्ये सशक्त मन असतं. मी जर दुबळ असेल, मी जर आजारी असेल, तर मी अभ्यास करू शकेल का? नाही करणार. तर आपल्याला आपल्या शरीराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. एकदम छान राहायला पाहिजे, सशक्त राहायला पाहिजे, खेळामध्ये भाग घेतला पाहिजे, रोज ग्राउंडवर गेलं पाहिजे, अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा आपल्याला आले पाहिजे, वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही कोण होणार आहात? एक आदर्श विद्यार्थी बनणार आहात आणि या देशाचे आदर्श नागरिक सुद्धा बनणार आहात आणि यशस्वी होणार आहात. लक्षात आलं? यशस्वी होणं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. यशस्वी होणं म्हणजे माझ्याकडे खूप छानशी गाडी आली, मला खूप छानशी नोकरी लागली, मी खूप पैसे मिळवले म्हणजे यशस्वी होणं. दिस इज अ वन पार्ट ऑफ सक्सेस. तो यशस्वी होण्यातला एक छोटासा पार्ट आहे. लक्षात आलं? पण ज्याला संस्कारांची जोड आहे आणि या सगळ्या गोष्टी जर आहेत त्याच्यावर, तो प्लस मध्ये, म्हणजे तो अधिक सर्व गुण संपन्न होतो, त्याचा सर्वांगीण विकास होतो. नाहीतर खूप पैसे कमवणारी माणसं, खूप व्यसनी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, खूप शिकलेली माणसं खूप व्यसनी सुद्धा पाहायला मिळतील. बरोबर की काय समाजामध्ये? मग यशस्वी होणं म्हणजे फक्त पैसा मिळवणं असं नव्हे, तसं सर्व गुण संपन्न असला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे. करा ना प्रयत्न सगळेजण. आता तुम्हाला सगळ्यांना 10वीला